आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. रुग्णांकडून जास्त पैसे घेणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई होणार आहे. रुग्णालयांनी उपचारांचे दर फलक न लावल्यास ब्लॅकलिस्ट केलं जाणार आहे, असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दर फलक लावणे बंधनकारक करण्यात आले. खासगी रुग्णालयांनी अतिरिक्त शुल्क घेतल्यास कारवाई होणार आहे. राज्यातील खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दर फलक लावणे बंधनकारक आहे. या संदर्भातील सभागृहातील काही सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडल्या. त्यावरील चर्चेत सभागृहातील काही सदस्य आणि लोकप्रतिनिधी सहभाग घेतला होता. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये बेडची संख्या वाढवण्यासाठी समिती नेमून निर्णय घेतला जाईल. त्याचप्रमाणे राज्यातील लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठका घेण्यात येतील. राज्यात नवीन जन्म झालेल्या बाळांसाठी उपचार करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 66 ठिकाणी नवजात काळजी आरोग्य कक्ष सुरू करण्यात आले आहेत. या आरोग्य कक्षांमध्ये 2023 आणि 24 मध्ये 29,478, 2024-25 मध्ये 30,216 आणि 2025-26 मध्ये 32,701 कमी दिवसांच्या कमी वजनाच्या तसेच जन्मलेल्या बालकांवर उपचार करण्यात आले. या आरोग्य कक्षांमध्ये गंभीर आजारी नवजात बालकांवर सर्फेक्टंट आणि कॅफिनद्वारे उपचार केले जातात. आवश्यकतेनुसार CPAP चा वापरही केला जातो. तसेच जन्मजात आंधळेपणा, रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी आणि जन्मजात बहिरेपणाच्या तपासण्या मोफत केल्या जात असल्याची माहितीही आरोग्य मंत्री यांनी दिली आहे. राज्यातील आर्थिक दुर्बल रुग्णांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींसह सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. ग्रामीण भागातील डॉक्टरांनी रुग्णांना शहरातील रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवताना संबंधित रुग्णालयात शासकीय आरोग्य योजनेचा लाभ उपलब्ध आहे का याची माहिती घेऊन रुग्णांना योग्य मार्गदर्शन करावे, असे आरोग्य मंत्री यांनी म्हटले आहे.